नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी श्रीनिवास कदम पाटील, बारामती झटका चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शरद पवारांच्या घराण्यातील तिसरी पिढी रोहित दादा पवार यांनी माळशिरस तालुक्याचा दौरा करत असताना अकलूज येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतापसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। वास्तविक पाहता पवार घराण्यातील कुणीही व्यक्ती राजकीय प्रचाराच्या निमित्ताने अकलूज येथे आल्यावर ते प्रथम मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर हजेरी लावत असत। मात्र यावेळी प्रथमच रोहित पवार हे अकलूज मध्ये येऊन देखील मोहिते पाटलांच्याकडे न जाता थेट माने पाटील यांच्याकडे गेले। यावेळी पत्रकारांनी मोहिते पाटील यांच्यासारख्या मोठ्या घराण्यामध्ये पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीवर काय परिणाम होईल असे छेडले असता त्यांनी कोणी मोठे नसते, जनतेने कार्यकर्त्यांनी त्यांना म्हणजेच आम्हालाही मोठे केलेले असते। अशा राजकीय घराण्यात जरी इकडे तिकडे कुठे गेली तरी त्यांना मोठी करणारी जनता कार्यकर्ते जागेवरच राहत असतात असे सांगितले। पाहूया आपण रोहित दादा पवार हे काय म्हणाले। आता जी सध्या हे माढा लोकसभेचं निवडणूक रणधुमाळी चालू आहे, त्यामध्ये पहिल्यांदा पवार साहेब उभा राहणार होते आणि नंतर त्यांनी अचानक युटर्न घेतला। तुम्ही सुद्धा ट्विटरवर ट्विट केलं की साहेबांनी उभा राहावं, त्याबद्दल ह्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते कसं आहे, आता हे काय झालं माहिती आहे का, सगळ्यांनी हा इंग्लिश शब्द फार वेगळ्या पद्धतीने वापरला युटर्न। ते तसं नव्हतं। साहेब खरं तर साहेबांनी विचार का सुरू केला की इथं असणारे कार्यकर्ते पदाधिकारी जे 5-6 तालुक्याचे जे ते सर्व साहेबांना म्हटलं की साहेब आपण का उभं राहत नाही, आपण उभं राहायला पाहिजे, हट्ट धरला। आणि साहेबांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, साहेबांवर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांनी हट्ट धरला तर ते विचार करतात। मग साहेबांनी थोडासा विचार करायला सुरुवात केली। त्यांनी कधी कुठं हो मी उभा राहतो असं म्हणले नव्हते। आणि ते करत असताना मग शेवटी साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णयचं का घेतला याच्याबद्दल साहेबांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये साहेब म्हणाले की आता अख्ख्या देशात आपल्याला फिरायला लागलं। आणि आज जर तुम्ही बघितलं तर साहेब महाराष्ट्र आणि देश या दोन्ही ठिकाणी, काल परवा ते दिल्लीला होते, आज महाराष्ट्रात काही ठिकाणी आहेत। तर मग मला काय सांगायचं आहे, हा सगळा निर्णय घेत असताना साहेबांनी तो अभ्यास करूनच घेतला, युटर्न वगैरे तसलं काय नव्हतं। तर आता मी जी पोस्ट लिहिली ती मी प्रेमापोटी लिहिली। आता शेवटी तुम्ही पण कार्यकर्ता असाल, कुणी काही लोक असतील ते कार्यकर्ते असतील, कोणावर तरी प्रेम करत असाल आणि त्याच्यात तुम्ही एक भावनिक आव्हान तुम्ही करत असता, ते फक्त एक भावनिक आव्हान होतं बस। फक्त ते पेपर आणि टी व्हीने मोठ्या प्रमाणात त्याला उचललं। आता जे सध्या सोलापूर जिल्ह्यामधील एक मोठं घराणं म्हणून मोहिते पाटील समजलं जात होतं, ते राष्ट्रवादी सोडून गेल्यामुळे काय राष्ट्रवादीवर परिणाम होईल असं वाटतं? नाही, कसं असतं की कुठलंही घर जर आपण बघितलं तर लोक त्यांना मोठं करत असतात। आणि आज जर बघितलं तर विजयदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते मला रणजित मोहितेंनी तो खरं तर निर्णय घेतला आहे। त्यामुळे कुठलंही कुटुंब कुठल्याही परिसरातलं असू दे, तर पवार कुटुंबीय तुम्ही घ्या, लोक मोठं करत असतात, लोकांचं प्रेम त्यांना मोठं करत असतं। त्यामुळे मी आज इथं आल्यानंतर आपले उमेदवार संजय मामा आहेत, त्यामुळे आम्ही व्यक्तीकडे बघत नाही, कुटुंबाकडे बघत नाही। महत्त्वाचं काय की पवारसाहेबांचे विचार, आपल्या पार्टीचे विचार हे लोकांपर्यंत आपल्याला कसे घेऊन जाता येतील याचा प्रयत्न आम्ही सर्वजण आज प्रचाराच्या माध्यमातून करतो आहे। त्यामुळे इथं आम्ही लोक, साहेब, पार्टी आणि इथले उमेदवार आणि सर्व जे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचंच खरं तर आज बघितलं तर आपण या प्रचारामध्ये त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवलं।